नमस्कार मंडळी. आज आपण साने गुरुजींच्या श्यामची आई या पुस्तकाकडे जरा एका वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत. म्हणजे आपल्यासमोर एक तपशीलवार माइंड मॅप आहे, जो या पुस्तकाची रचना आणि त्यातले वेगवेगळे पैलू छान उलगडून दाखवतो. तर या नकाशाच्या मदतीने श्यामची आई हे फक्त आठवणींचं पुस्तक नाही, तर ती एक विचारसरणी कशी आहे हे समजून घ्यायचा आपला प्रयत्न राहील. हो, अगदी. आणि हा माइंड मॅप पाहिला की म्हणजे लगेच लक्षात येतं की श्यामची आई हे केंद्रस्थानी आहे आणि त्याभोवती कशा वेगवेगळ्या शाखा विस्तारल्या आहेत. ज्ञानाच्या, मूल्यांच्या. हे म्हणजे केवळ पुस्तकाचं सार नाही, तर त्याच्या अंतरंगाचा एक प्रकारे काय म्हणतात त्याला एक्सरेच आहे म्हणायला हरकत नाही. व्यक्तिरेखा, शिक्षण, मग ती भावनिक आणि सामाजिक मूल्य, सांस्कृतिक संदर्भ, आध्यात्मिकता, कितीतरी पदर आहे त्याला. खरे. आणि या शाखा नुसत्या शीर्षकं नाहीत, त्या एकमेकांशी कशा जोडल्या गेल्या आहेत हे बघणं पण इंटरेस्टिंग आहे. उदाहरणार्थ भावनिक व सामाजिक मूल्य ही शाखा घ्या. त्यात सत्य, प्रेम, सेवा, देशभक्ती, स्वावलंबन, सदाचार, भूतदया अशी मूल्ये दिसतात. पण ती केवळ यादी नाहीये. माइंड मॅपमध्ये या मूल्यांचा स्थान आई या मध्यवर्ती कल्पनेच्या किती जवळ किंवा दूर आहे यातूनही काहीतरी वेगळं कळतं का? हो, निश्चितच. तुम्ही जर पाहिलं तर आईचे संस्कार ही एक स्वतंत्र उपशाखा शिक्षण या मुख्य शाखेतून आलेली दिसते. पण ती भावनिक व सामाजिक मूल्यांच्या अगदी जवळ आहे. यातून गुरुजींना काय म्हणायचंय ते स्पष्ट होतं की शिक्षण म्हणजे फक्त पाटी पेन्सिल नाही, तर आईकडून मिळणारी मूल्यांची देणगी हा शिक्षणाचा खरा गाभा आहे. आणि सेवा किंवा सत्य यांसारखी मूल्य तर थेट आईच्या वागणुकीशी जोडलेली दिसतात. असं वाटतं की त्या काही अमूर्त कल्पना नाहीत, तर आईच्या रूपात जगलेल्या सत्य आहेत ती. अच्छा, म्हणजे ही मूल्य अशी केवळ उपदेश म्हणून नाही येत, तर ती श्यामच्या आईच्या रोजच्या जगण्याचा, तिच्या कृतींचा भाग आहेत हे या रचनेतून दिसतंय. जसं की भूतदया म्हटलं की माइंड मॅप आपल्याला कदाचित त्या मुंग्यांना किंवा इतर प्राण्यांना खाऊ घालण्याच्या प्रसंगांची आठवण करून देतो. बरोबर? अगदी छोट्या छोट्या कृतींमधून किती मोठं तत्वज्ञान मांडलंय. बरोबर. आणि हेच शिक्षण या शाखेत अजून स्पष्ट होतं. तिथे शालेय शिक्षणाबरोबरच अनुभवातून येणारं शहाणपण आणि सदाचाराचं महत्त्व यावर भर दिलाय. म्हणजे ज्ञान हे फक्त पुस्तकी नाही, तर ते जगण्यातून, अनुभवातून मिळतं आणि त्याला नैतिकतेची जोड हवीच. हा विचार खूप प्रभावीपणे मांडला गेलाय. पण मग एक प्रश्न असा येतो की हे संस्कार फक्त आईपुरतेच मर्यादित होते का? म्हणजे माइंड मॅप वडील किंवा इतर नातेवाईकांच्या भूमिकेबद्दल काय सांगतो? हा चांगला मुद्दा आहे. माइंड मॅपमध्ये आई जरी केंद्रस्थानी असली तरी सांस्कृतिक संदर्भ नावाची एक मोठी शाखा आहे बघा. ती कोकणातलं त्यावेळचं जीवन, सण उत्सव, सामाजिक चालीरीती याबद्दल बोलते. यातून असं दिसतं की श्यामची जडणघडण फक्त आईने नाही, तर त्या परिसराने, समाजाने आणि संस्कृतीने पण केली आहे. त्यामुळे संस्कारांचे स्रोत केवळ घर नाहीये, तर ते अधिक व्यापक असा अनुभवविश्व आहे. हो. आणि त्याला जोडून मला असंही वाटतं की यात सांस्कृतिक संदर्भांमुळे पुस्तकाला एक काळाचं आणि जागेचं असं ठोस परिमाण मिळतं. ते केवळ एका मुलाचं भावविश्व राहत नाही, तर ते एका विशिष्ट समाजाचं प्रतिबिंब बनून जातं. या माइंड मॅपमुळे हे पैलू जास्त स्पष्टपणे आपल्यासमोर येतात. आध्यात्मिकता ही शाखासुद्धा तशीच महत्वाची आहे. ती थेट निसर्गाशी आणि एका साध्या, सरळ श्रद्धेशी जोडलेली दिसते. म्हणजे हे पुस्तक म्हणजे फक्त श्याम आणि त्याच्या आईची गोष्ट नाहीये, तर ते त्या काळातले व्यक्ती, समाज, निसर्ग आणि मूल्यविचार यांचे एक सुंदर कोलाज आहे. आणि हा माइंड मॅप त्या कोलाजची रचना आपल्या डोळ्यासमोर उभी करतो. यात आई नक्कीच मध्यवर्ती भूमिका घेते. ती एकाच वेळी प्रेमळ आई आहे आणि मूल्यांचं प्रतीकसुद्धा आहे. अगदी. ती केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर ती एक नैतिक होकायंत्र आहे असं म्हणू शकतो आपण. साध्या सरळ भाषेतून गुरुजींनी जीवनाची किती मोठी आणि महत्त्वाची तत्त्व सांगितली आहेत. आणि म्हणूनच कदाचित आजही हे पुस्तक अनेकांना इतकं आपलंसं वाटतं, मार्गदर्शक वाटतं. तर या आपल्या सविस्तर चर्चेनंतर आपण नक्कीच म्हणू शकतो की श्यामची आई हा केवळ एका पुस्तकाचा नव्हे, तर संस्कारांचा, मूल्यांचा आणि संस्कृतीचा एक नकाशा आहे, ज्याच्या केंद्रस्थानी आई आहे. हा माइंड मॅप त्या नकाशाचं महत्त्व आणि त्याची व्याप्ती आपल्यासमोर अगदी स्पष्टपणे ठेवतो. आणि जाता जाता एक विचार मनात येतो. या माइंड मॅपमध्ये जी मूल्य दिसतायत, सत्य, अहिंसा, सेवा, भूतदया, जी त्या काळात इतकी महत्वाची होती, ती आजच्या या वेगवान तंत्रज्ञानाने व्यापलेल्या जगात कितपत लागू पडतात? त्यांना आज कोणती आव्हानं आहेत?
आणि इतकी दशकं उलटूनही श्यामची आईची लोकप्रियता टिकून राहण्यामागे नेमकं काय कारण असेल? त्याची ती भावनिक साध, साधी भाषा की त्यातली ती चिरंतन मूल्य, यावर विचार करायला खरंच वाव आहे.